गेल्या 2 महिन्यापासून कोकणातला आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी सरकारच्या मदतीसाठी आंदोलन करतोय। यावर्षी आंबा आणि काजूचं जे उत्पादन घटलेलं आहे त्याला वातावरणातील बदल आणि विशेषतः वैश्विक तापमान वाढीचे परिणाम म्हणून 10% सुद्धा उत्पादन शेतकऱ्याच्या हाताला लागलेलं नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारनं पाठपुरावा करून केंद्र सरकारकडं NDRFची पथक मागवून घ्यायला पाहिजे होतं, पंचनामे व्हायला पाहिजे होते, परंतु काही झालं नाही। विधानसभेमध्ये वांजोटी चर्चा झाली, परंतु त्यातून हातात काहीच पडलं नाही आणि आंबा उत्पादकाची चेष्टा केल्यासारखं कलमाला 220 रुपये एवढी मदत सरकारनं देऊ केली। त्याच्यावर सुद्धा अजून काही शासन निर्णय झालेला नाही आहे। फक्त विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। वास्तविक आता आंब्याची राखण करणारा एक नेपाळी माणूस दिवसाला 800 रुपये मजुरी घेतो आणि एका कलमाला सरकार 220 रुपये देऊ करतं आहे। ही फार मोठी थट्टा आंबा उत्पादकाची आहे। अशा पार्श्वभूमीवर सरकारनं कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादकाला जे बेदखल केलेलं आहे त्याचा जाब विचारण्यासाठी म्हणून 15 मेला दुपारी 4 वाजता गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगला अशा प्रकारच्या मोर्चाचं आम्ही आयोजन केलं आहे। हा मोर्चा हा आंबा आणि काजू उत्पादकांचा मोर्चा आहे, ना कुठली संघटना आहे, कुठला पक्ष आहे, कुठलं काय नाही। शेतकऱ्याचा अस्मितेचा हा मुद्दा आहे। सरकार जे या आंबा उत्पादकाकडे काजू उत्पादकाकडे दुर्लक्ष करतं, बेदखल करतं, याचा आक्रोश रस्त्यावर उमटावा म्हणून कोकणातल्या शेतकऱ्याचं आंबे खाणाऱ्याने काजू खाणाऱ्याने सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे। कारण आता कोकणाची शेती फक्त आंबा आणि काजूपुरतीच मर्यादित राहिलेली आहे। ती जर का संपून गेली तर कोकण पूर्ण वैराण होऊन जाईल आणि म्हणून कोकणाच्या अस्तित्वासाठी असणारा भूमिपुत्रांनी काढलेला हा मोर्चा आहे आणि या मोर्चाला सगळ्याच पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे। सगळ्याच पक्षीय भेद विसरून याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे। ही भूमिका घेऊन गेल्या आठवड्याभरामध्ये वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना आम्ही भेटलेलो होतो। आज शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांना भेटलो। त्यांनी पूर्ण ताकदीनं या मोर्चाला पाठिंबा देण्याचं मान्य केलेलं आहे आणि शिवसेनासुद्धा या मोर्चामध्ये उतरेल असं निसंदिग्धपणानं आम्हाला सांगितलेलं आहे। सर, आपण अनेक संदर्भात काही सुसंवाद अजूनपर्यंत तरी झाला नाही आहे का? सरकार तुमच्या या निर्णयासंदर्भात कुठली एक चांगली भूमिका घेण्यास सकारात्मक दिसत नाही आहे? सरकारनं आंबा काजू उत्पादकांच्या तोंडाला पानं पुसण्याचाच उद्योग केलेला आहे आणि त्यामुळं आता मोर्चाची तारीख रत्नागिरीला आम्ही जाहीर केल्यानंतर मग कुठं पंचनाम्याचे फॉर्म आता भरून घ्यायला लागलेले आहेत, पण ते 200 काजू उत्पादकाला तर वाऱ्यावरच सोडलेलं आहे, सरकारनं दखलच घेतलेली नाही आणि आंबा उत्पादकाला कलमाला केवळ 220 रुपये देण्याची जी भूमिका घेतली आहे ते आंबा उत्पादकांना मान्य नाही आहे। या संदर्भामध्ये आम्ही बाजार समितीमध्ये जाऊन मुंबई पुणे बाजार समितीमध्ये बैठका घेतल्या। व्यापाऱ्यांना सांगितलं जो उरला सुरला आंबा आहे त्याचे दर पाडू नका, पाडल्यास परिणाम वाईट होतील हेही सांगितलं। आंबा उत्पादकांना जे उचल दिलेली आहे, ॲडव्हान्स दिलेला आहे, त्याच्यावर व्याज लावलास तर तुमच्यावर सावकारी गुन्हे दाखल करू अशी तंबी दिलेली आहे। त्याचबरोबर औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनीसुद्धा आंबा काजू उत्पादकांना फसवलेलं आहे, त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे म्हणून पुणे आयुक्तालयामध्ये सुद्धा एक बैठक घेतलेली आहे। परंतु शासन स्तरावर जी कारवाई व्हायला पाहिजे ती होताना दिसत नाही। म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडं कोकणातल्या भूमिपुत्राची कैफियत घेऊन आम्ही 15 मेला वर्षावर जातो आहे। काही त्याच्यामध्ये नियम आहेत ते ऊस उत्पादकांना संरक्षण देणारे आहेत, परंतु काही अडचणीचे आहेत किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याची गरज आहे आणि त्या संदर्भात आमची सगळी त्याचं छाननी चालू आहे। ते करून मी स्वतः अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाच्या संचालकांना जाऊन भेटून माझे आक्षेप संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं नोंदवणार आहे, काही सूचनासुद्धा करणार आहे आणि ते झालं तर खऱ्या अर्थानं तो एक परिपूर्ण असा कायदा होईल आणि त्या संदर्भात लवकरच दिल्लीला जाऊन मी स्वतः पाठपुरावा करणार आहे। सर, विविध आपण राजकीय पक्षांची भेट घेतली आहे, यामध्ये पाठिंबा तर दर्शवला, पण कोणी पक्षप्रमुख किंवा कोणी जे नेते मंडळी आपल्या या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत?
सगळ्यांनी व्हावं आणि तसं अशी आमची अपेक्षा आहे. अगदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनाही आवाहन केलेलं आहे. मी त्यांनाही भेटीची वेळ मागितलेली आहे आणि त्यांनाही भेटून आम्ही सांगणार आहे, कारण तेही कोकणातले आहेत. ते कुठल्या पक्षाचे आहे त्याच्यापेक्षा ते कोकणातले आहेत आणि त्यांची जबाबदारी आहे की या प्रश्नामध्ये आंबा काजू उत्पादकांच्यावर राहणं ही त्यांचीही जबाबदारी आहे. त्यांनाही आम्ही भेटणार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने आंदोलन करणार आहे त्यामुळे मुंबईकरांना याचा कुठलाही त्रास सहन करावा लागू नये त्यासाठी कशा पद्धतीने नाही, आम्ही मुंबईकरांना त्रास देण्याच्या भूमिकेत नाही, कारण मुंबईकर हे मुळात कोकणातलेच आहेत बहुसंख्य सगळे आणि त्यांचाच हा प्रश्न आहे. मुळामध्ये कोकणातला शेतकरी सुखी असता तर बहुतेक मुंबईकर कोकणातच राहिले असते. पोटा पाण्यासाठी मुंबईमध्ये येण्याची त्यांना वेळ आली नसती. पण आज कोकणातला भाऊ अडचणीत आहे, त्यामुळं थोडासा त्रास सहन करा, परंतु सगळेजण मिळून कोकणाला न्याय मिळवून देऊया. कोकणाचं जे वैभव आहे ते हरवत चाललेलं आहे, ते पुन्हा स्थापित करण्याचं. कारण आज वेंगुर्ला, देवगड, कुणकेश्वर, मालवण, रत्नागिरी या नावानं गुजरातचा आंबा विकला जातो आहे, आज केरळचा आंबा विकला जातो आहे. कारण आंबाच उत्पादित झालेला नाही तर मार्केटमध्ये आलेला आंबा कुठला आहे हा परप्रांतीय आहे. आणि त्यामुळं मूळ जी काय कोकणातल्या आंब्याची चव आहे ती जी ग्राहकांच्या जिभेवर आहे ती घालवून दुसरा आंबा त्या ठिकाणी बसवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हा डाव कोकणातल्या शेतकऱ्यांनी हाणून पाडला पाहिजे. आपण या विषयी सोडला तर दुसऱ्या कुठल्या राजकीय विषयांवरती ठाकरेंसोबत चर्चा झाली का? येणाऱ्या काळामध्ये विधान परिषदा निवडणुका आहेत, त्यामध्ये तुम्ही देखील काही इच्छुक आहात का यामध्ये? नाही, मी कुठल्याही निवडणुकीसाठी म्हणजे विधान परिषदेच्या कुठल्या जागेसाठी इच्छुक नाही आहे, असायचा प्रश्नच नाही आहे. कारण मला या जनतेनं 2 वेळा लोकसभेत, एकदा विधानसभेत पाठवलेलं होतं आणि पुन्हा जनतेला वाटलं तर ते मला पाठवतील. त्यामुळं मी काही त्यासाठी आलेलो नव्हतो, येण्याचा प्रश्नही येत नाही आणि आज कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही.